टाकेल, परंतु जर आयकॉननं 2 नो बॉल टाकले आणि तदनंतर दुसऱ्या आयकॉनला कोणी गोलंदाजी करत असताना नो बॉल 2 टाकले तर पुढील आयकॉनला बॉलिंग करता येणार नाही, ही सूचना. चला, 1 षटकांची मॅच आहे. जयेश आता टाइम करू नका, लगेच आपण फील्ड सजवून घ्या. सलामीचे बॅट्समन देखील आलेत. सलामीचे खेळाडू येतील मैदानामध्ये, चैतन्य आणि अजित. चला, सर्व खेळाडू घाटलागाव टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंकेश, तुम्हाला पुढची मॅच देखील खेळायची आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. पुढची मॅच आता किती ओव्हर्स, किती बॉल, याकडे आता लक्ष राहील. बाबा द्या चेंडू, लवकरात लवकर द्या. हा ना, घाटला वाढेल, लवकर घाटला. सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. 6 चेंडूंचा सामना आहे, तेवढा तरी प्रेक्षकांना जाता जाता आनंद घेऊ द्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज झाला दुर्वेश येत आहेत, ग्रामीणचा खेळाडू. मागील 2 ते 3 मॅचेस मध्ये आपण अंकेश आयकॉनला पाहिला गोलंदाजी करताना. या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी नाही, कारण कुठलाही गोलंदाज बॉलिंग करू शकतो हा निर्णय घेतला कमिटीनं. परंतु दुसरीकडे विचार केला तर टीम टाकीगाव सलामीचे बॅट्समन चैतन्य आणि अजित. पहिला बॉल दुर्वेश तैयार. पहिलाच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून चैतन्य पाटील ऑन अ फायर नाव, सिक्सर. एक चांगली फाईट होईल. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे आता धावा जास्त बनण्याची शक्यता. नेक्स्ट बॉल, आडव्या बॅटनं लॉफ केलाय मिड विकेटला, फिल्डर उभा, त्यानं केले प्रयत्न. व्हॉट अ कॅच, झेल जरूर टिपलाय, परंतु खेळाडू तिथून सांगत असताना त्या खेळाडूचं कौतुक करूया आपण. त्यानं डायरेक्टली डिसिजन मान्य केला की मी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन कॅच पकडला. षटकार. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली. घाटलागाव टीमचं कौतुक करूया आपण. खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. 2 बॉल 2 षटकार. धावा आता चांगल्याच बनल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा. स्ट्राईक हवे, इथून रनआउटची संधी. अजित धावबाद. नवीन खेळाडू स्वप्नील खार पाटील. संघाची धावसंख्या 13 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढील 3 बॉल. लॉफ केलाय, हाफ फटका जाईल, सीमा पार. षटकार. कधी निर्णय देखील चुकतात. कदाचित जयेश देखील बॉलिंग करू शकला असता. पहिल्या ओव्हर साठी अंकेश बॅटिंग साठी आला असता. या रणनीती असत्या तरी फायद्याचं ठरलं असतं, परंतु दुर्वेश वरती विश्वास दिला. त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय चैतन्य पाटीलनं. 3 षटकार लगावलेत आतापर्यंत. टीमची टोटल 19. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 20 धावा. एका षटकाची मॅच, त्यामुळे अंधार देखील पडत चालला. 20 धावा मी तर म्हणेल आता फार मोठ्या आहेत.
एका षटकामध्ये 20 धावा 4 बॉल मध्ये काढल्या. 2 बॉलचा उर्वरित खेळ, त्यामध्ये आणखीन एखाद मोठा फटका आला तर टार्गेट प्रचंड मोठं राहील. चला तो देखील आलाय. आणखीन एक षटकार. जाईल फायनलला, कोण जाईल फायनलला, सांगा कोण जाईल फायनलला. मी तुम्हाला विचारतोय कोण जाईल फायनलला. मडवी सर, जादूगार, फायनलला कोण जाणार? बघा मागा काल तुम्ही सांगला होता 21 धाव उभारणार संघ, 21 धाव उभारले. आज काय टार्गेट तुमचं? फायनलला कोण जाणार? हा बरोबर आहे. पंकज साऊंड सिस्टीम वाले सांगतायत डीजे मास्टर की 6च्या नंतर त्यांच्या जादूचा कोळसा होतोय. 6 कारण सूर्यप्रकाशावर जादू आहे, त्याच्यामुळे जादूचा त्यांचा कोळसा झालेला आहे. ते आता कोणताच निर्णय सांगायला तयार नाही. मोठी धाव संख्या टाकेगाव संघानं उभारले. नक्कीच परंतु मला घाटलागाव संघाच्या एका खेळाडूचं मी अभिनंदन करेन की ज्यानं षटकारावर झेल घेतला आणि स्वतःहून सांगितलं की हा षटकार आहे. कारण तिथं कोणीही बघायला नव्हता, तो जरी बोलला असता हा कॅच पकडलाय तरी आपण विश्वास ठेवला असता. पण खेळाडू वृत्ती, खेळामध्ये खेळाडू वृत्ती ही बघायला मिळायलाच पाहिजे. दरम्यान सय्यन. चला 6 चेंडू 30 वन. वैभव पाटील राऊंड द विकेट्स न पहिला बॉल मिस टायमिंग, फटका फसला. विकेटची संधी. चैतन्य पाटील कनेक्ट करतोय कॅच. फलंदाज बाद. सोनी आवश्यकता. पहिल्या बॉलवरती विकेट्स. अंकेश कामोडकर नवीन खेळाडू मैदानामध्ये, मॅन फ्रॉम मोठी जुई. बॅट चेंज, तो देखील मैदानातून परतेल. बॅक टू बॅक विकेट्स. वैभव पाटील ऑन अ फायर नाव. पाहिजे सहा चेंडू 30 वन. जयेशनं बॅटिंग आज चांगली केली, परंतु आज तो या मॅच मध्ये देखील नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला. स्ट्राईक का घेतली नाही हा देखील प्रश्न प्रेक्षकांना. तिसरा बॉल डॉट. वैभव पाटीलची ही खासियत आहे. बांद्राचं मैदान गाजवून आलाय. मुंबईची स्पर्धा जिंकली, तिथे
बॉलिंग साठी त्याला सायकल मिळाले बेस्ट बॉलर मागच्या आठवड्यात. आज देखील दमदार कामगिरी केली वैभवनं. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी, मोठे फटके मारू दिले नाही. तिन्ही बॉल डॉट, उरले 3 बॉल 30ची आवश्यकता. चौथ्या बॉल वरती हल्ला बोल आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर षटकार. दोन बॉलचा खेळ राहिला. ऑन साइडला चैतन्य आपण पाहतायत, तर दुसरीकडे अंकेश आपण देखील या टॉस करू. फक्त 1 मिनिट चैतन्य, 1 मिनिट. एक बॉल झाल्यानंतर आपण टॉस करतो. लॉंग ऑन, त्यानंतर हा डॉट बॉल, षटकानंतर वापसी. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा. औपचारिकता या मॅच मधली, आणि अशा रीतीनं मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. सचिन स्मृती टाकीगाव टीम पुरस्कर्ते सचिन तांडेल यांचा संघ आज कामगिरीवरती खुश आहेत. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. चला टॉस साठी या मोठी जुईचे कॅप्टन आले चैतन्य, आपण देखील या. मॅन ऑफ द मॅच देऊ आपण, पण या लवकरात लवकर या. हा